नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज टिफिनला बनवलेला मी सोयाबीनचा राईस. तर हा अगदी पटकन होतो आणि खूप टेस्टी लागतो हा सोयाबीन राईस. तर मी नेहमी बनवते आणि टिफिनला पण बनवत असते नेहमी. तर यासाठी काय केलं, मी पातेल्यामध्ये आहे ना 3.5 चम्मच तेल घेतलं. त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकले, कढीपत्ता, तेजपत्ता टाकला, त्यानंतर कांदा टाकला, टोमॅटो टाकला. छान फोडणी फ्राय झाल्यानंतर मिरची, लसूण, अद्रकचं वाटण केलेलं ते घालून घेतलं. त्यानंतर तूप घातले 2-3 चम्मच. त्यानंतर छान फोडणी फ्राय केली. त्यानंतर हळद टाकली, हिंग टाकलं, मीठ टाकलं आणि छान सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी सोयाबीन आहे ते गरम पाण्यात भिजत घातलेले, ते धुवून स्वच्छ काढले, पाणी प्रेस करून ते घातले. त्यानंतर तांदूळ आहे बासमती, तोही मी भिजत घातलेला अर्धा 1 तास. तर तोही तांदूळ मी यामध्ये घालून घेतला. छान फोडणीमध्ये सर्व मिक्स करून दिलं आणि त्यानंतर मग बारीक पाणी घातलं. जेवढे तांदूळ होते 2.5 कप तांदूळ होते माझे, 2.5 वाटी, तेवढंच मी पाणी घातलं आणि बारीक गॅसवरती त्याला शिजू दिले. अगदी 20 ते 25 मिनटात हा सोयाबीनचा राईस तयार झाला आणि खूप टेस्टी झालेला हा राईस. तर याप्रमाणे तुम्ही बघू शकता. याची रेसिपी मी आधी पण एकदा शेअर केली होती. त्यानंतर मग मी चण्याचा रस्साही बनवलेला, त्यानंतर पापड भाजलेले आणि चपाती आणि केळी दिली.